महत्त्वाची बातमी आहे भाजपच्या गोटातून। बिहार निवडणुकीनंतर भाजपात मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे। येत्या आठवड्यात संघटनात्मक फेरबदलाची शक्यता वर्तवण्यात येते आहे। खात्रीलायक सूत्रांनी जय महाराष्ट्र न्यूजला ही माहिती दिली। केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेत खांदेपालट होण्याची शक्यता आहे। भाजप राष्ट्रीय अध्यक्ष बदलाबाबत जोरदार चर्चा रंगली आहे। राज्यात नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर होण्याचाही अंदाज आहे। तर केंद्रात आणि राज्यातही बदल होण्याची शक्यता आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे सध्या माझ्यासोबत जोडले गेलेले आहे। मनोज, कालच बिहारचे निकाल जाहीर झालेले आहे आणि त्यानंतर भाजपमध्ये मोठे फेरबदल केली जाण्याची शक्यता आहे। नेमकं कारण काय सांगण्यात येत आहे? नक्कीच प्रणिता, आपण या ठिकाणी बघितलं विधानसभेची निवडणूक झाली, त्यामध्ये पण मोठा पक्ष हा भाजप ठरलेला आहे। त्यानंतर कालचा बिहारची निवडणुकीचा निकाल देखील समोर आलेला आहे, त्यामध्ये सर्वात देखील मोठा पक्ष हा भाजप ठरलेला आहे। पण अद्याप आपण या ठिकाणी बघितलं तर राज्यात नवी प्रदेश कार्यकारिणी ही जाहीर झालेली नाही आणि त्या संदर्भात आपण बघितलं तर राज्यात नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता ही होत आहे आणि त्यानुसार आपण बघितलं बिहार निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे। त्यामुळे येत्या आठवड्यात मोठ्या संघटनात्मक बदल होण्याची फेरबदल होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात मध्ये वर्तवली जाते। त्यामुळे खात्रीलायक सूत्रांची ही देखील माहिती आहे आणि केंद्र व राज्यस्तरीय संघटनेत खांदेपालट होण्याची शक्यता आहे। कारण की आपण बघितलं जी जुनी कार्यकारिणी ती अद्यापही त्या जागेवरती आहे, त्याच ठिकाणी आहे। त्यामुळे नवीन कार्यकारिणी, कारण की ते सर्व नवीन मंत्री देखील या ठिकाणी प्रत्येक याच्यामध्ये आले, त्यामुळे नवीन कार्यकारिणी ही अपेक्षित आहे। त्यामुळे आपण बघितलं या ठिकाणी मोठे बदल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे काय मोठे बदल होतात या आठवड्यामध्ये हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी मनोज, हे फेरबदल कधीपर्यंत होतील आणि कोणकोणत्या नव्या चेहऱ्यांवर आणि नव्या खांद्यांवर जबाबदारी पडू शकते? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात आता फेरबदल होण्याची शक्यता आहे। कारण की प्रदेशाध्यक्ष आपण बघितलं तर नवीन या ठिकाणी झाले, मुंबई अध्यक्षांची या ठिकाणी नवीन झालेले आहेत आणि त्यानंतर आता जी संघटनात्मक बदल आहेत ते देखील आता होण्याची शक्यता आहे। त्यामुळे येत्या आठवड्याभरामध्ये हे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आणि नवीन नवीन नेत्यांना दिली जाणार आहे। कारण की आपण बघितलं काही तरच्या संस्थांच्या निवडणूक आता काही महिन्यांवरती आहेत आणि त्यानुसार काहीतरी जबाबदारी मोठ्या संख्येने द्यायची, कारण की प्रत्येक महापालिकेवर त्यामुळे हे फेरबदल नेमके कसे होतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।